हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपले सगळ्यांचे जवळचे आवडते विषयावर बोलणार आहे. तो म्हणजे पैसा. मनी मनी मनी. अहो, पैसा आपल्याला पाहिजे का? सांगा बघू. पैशाशिवाय आपण जगू शकतो का? नाही. जे काही आपल्याला हवं तर खरेदी करायला आपल्याला पैसा पाहिजे. इवन आपल्या नेसेसिटीज ऑफ लाईफ, फूड, शेल्टर अँड क्लोदिंग, हे कपडे घ्यायला फुकट मिळते का? नाही, पैसे द्यावे लागतात. अन्न विकत आणायला पैसे लागतात. घर बांधून राहायला किंवा भाडं द्यायला कशालाही पैसे लागतात. म्हणजे पैसेशिवाय ह्या जगात आपलं काही चालत नाही. म्हणजे पैसा हा गरजेचा आहे. पैसेशिवाय चालणार नाही. म्हणजे पैसा एक शक्ती आहे. मनी इज पॉवर. हे पॉवर बद्दल आपण थोडंफार बोलूया. किंवा हा पैसा आपण कसं मिळवायचं, कसं मॅनेज करायचं. आता पैसा म्हटल्यावर प्रत्येकानं, माझ्या मते तरी, पुरुष असो स्त्री असो, ते फायनान्शियली इंडिपेंडेंट राहायला पाहिजे. दुसऱ्यावर अवलंबून नाही राहायचं. मला खायला प्यायला, माझे कपडे लत्ते कशाला पैसा लागतो, तेवढं माझं मला मिळवायला यायला पाहिजे. किंवा तेवढं उत्पन्न माझं असायला पाहिजे. हे झालं मिळवणं. आणि नंतर सगळं मिळवलेलं सगळं ते महिन्याला खर्च करून चालते का? हो, नाही. थोडंफार तुम्ही बाजूला ठेवायला पाहिजे. इन्व्हेस्टमेंट. ते इन्व्हेस्टमेंट करताना पण कसं इन्व्हेस्टमेंट करायची का? नाही. आधी बघून घ्यायचं, इथे मी पैसा गुंतवला की तो सुरक्षित राहील का? पहिलं सुरक्षितता बघायची. नंतर तुमचं इंटरेस्ट रेट किती वाढणार तर हे नंतर. पहिलं सेफ्टी, सुरक्षितता हे बघा. आणि आपण थोडाफार पैसा आपले म्हातारपणीसाठी, आपले लेटर एजसाठी पण ठेवायला पाहिजे. का? म्हणजे त्या वेळेला आपण कमवू शकणार नाही. आता आपण कमवतो, पण आपण जेव्हा कमवू शकत नाही तेव्हासाठी थोडंफार आपण बाजूला ठेवायला पाहिजे. त्याच्याशिवाय एमर्जन्सी फंड म्हणून ॲटलिस्ट 6 महिन्याचं उत्पन्न तरी तुमचं बाजूला ठेवायला पाहिजे. का? कधी कोणाची नोकरी जाईल, कधी कोण आजारी पडेल, कधी कोणाला नोकरीला जाता येणार नाही 5-6 महिने. अशा वेळी आपण तेवढ्यासाठी ॲटलिस्ट 6 महिन्याचा पगार तरी आपला, म्हणजे त्याच्या आधी तुम्ही दुसरी नोकरी शोधू शकता, तेवढं तरी बाजूला ठेवायला पाहिजे. आणि तुम्ही लोन घेताना जरासं केअरफुल राहायला पाहिजे. गरज असली तरच लोन घ्या. आणि लोन घेतला तरी त्याचं EMI किती कट होतो हे सगळं तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधी आपला खर्च आपले मिळकतीपेक्षा जास्त जाता कामा नये. एक्सपेंडिचर शुड नॉट बी मोर दॅन युअर अर्निंग. तुमचा पगार आहे 20,000, तुमचा खर्च आहे 30,000. नाही, असं चालणार नाही. कायम आपला खर्च हा आपले पगारापेक्षा कायम कमी असायला पाहिजे. आणि जरासं तुम्ही म्हणाल, नाही हो, काही लोक म्हणतात नाही आम्ही खर्च कमी करू शकत नाही. अहो, नको तिथे जरा इमोशन्सला कंट्रोल आणा ना. ज्वेलरी किंवा गाडी
किंवा आणि काय महागडे मोबाईल तुम्हाला हवं एवढं घ्या, पण अगदी महागडे जे तुम्हाला पेलत नाही तेवढं. तर मी बघितलं कितीतरी मुलांचं, त्यांचा पगार आहे महिन्याला 20,000 आणि त्यांचे मोबाईल आहेत 40,000 50,000चे. का? हप्त्यानं घ्यायचं. हे असलं बिलकुल करायचं नाही. असं तुम्ही केलात की पैसा हा तुमची शक्ती बनत नाही. का म्हणजे तुम्ही कायमच कंगाल असणार हो. तुमचा कायमाची खर्च जास्त आणि मिळकत कमी. त्यामुळे मुळीच असं करायचं नाही. आणि मी तुम्हाला सांगते, पहिले थोडी वर्ष तुम्ही जरासं काटकसर करून राहिला, तुमचा पैसा वाढत जातो. मग पैसा असा वाटतो की मग तुम्हाला काही काटकसर करायची गरज पडत नाही. त्यामुळे जीवनातले पहिली थोडी वर्ष का होईना, गरज असली, गरज आहे तेवढं खर्च करा. आणि शक्यतो तुमचं लोन, कोणाकडनं पैसे घेणं, उसनवारी हे सगळं झिरो करा. आणि शक्तीपेक्षा कधी जास्त लोन घेऊ नका. तुम्ही किती फेडू शकता तेवढंच घ्या. नाही तर कितीतरी लोक आपण बघितले, लोकांकडनं घेतात, बँकाकडनं येतात, बँकाकडं जप्त्या येतात. हे सगळं चाललेलं असते. कशाला? हे शक्तीपेक्षा जास्त ते लोन घेतात म्हणून. आणि काही तुमचं इन्कम असू देत, इन्व्हेस्टमेंट इज ए मस्ट. इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक ही करायला पाहिजे ते काय करा? चांगले लोक, तुमचे जवळचे, तुमचे विश्वासू लोक असतात, त्यांच्याकडनं सल्ला घ्या आणि ते सल्लेप्रमाणे गुंतवणूक करा. आणि काही बॅड हॅबिट्समधनं लांब राहा. ड्रिंकिंग असेल, स्मोकिंग असेल, ड्रग्स असेल, कितीतरी हल्ली बघतो आपण. हे सगळ्यातनं लांब राहा. ह्या सगळे व्यसनं असली तर पैसा घरात किती आला तरी पुरत नाही. आणि इन्व्हेस्टमेंट करताना तुमचं तुम्हाला माहित पाहिजे. कोणी माझे काकांना सांगितलं, मित्रांना सांगितलं, त्यांना केले म्हणून मी केलं असं नाही. आणि रिटायरमेंट प्लॅन पण असायला पाहिजे. ती रिटायरमेंट प्लॅन करताना सुद्धा रिसर्च करून करायला पाहिजे. आणि कधी पैसा वाढवताना त्याचा वाढ स्टेडी असू देत. एकदम आजचे उद्याला डबल ट्रिबल असं नको. असं तुम्हाला कितीतरी लोक तुम्हाला येऊन भुरळ घालणारे भेटतील. ते म्हणतील आज पैसे ठेवा तुम्ही, 2 वर्षांना तुम्हाला दुप्पट करून देतो, चौपट करून देतो. अहो, असं कुठेही घडत नाही. विश्वास ठेवा तुम्ही, असं कुठेही घडत नाही. जे कुठलाही हळूहळू होत जाते ते खरं आहे. हे असं तुम्हाला येऊन म्हणणारे लोक तुम्हाला फसवतात, हे लक्षात ठेवा तुम्ही. किंवा आज मला 25,000 द्या, तुम्हाला मी पुढचे महिन्यात 50,000 देतो, दुप्पट देतो, असं सांगून फसवणारे आहेत. त्यामुळे अशा लोकांना कधी बळी पडू नका. असं कधीच होत नाही. देर विल बी ए स्टेडी चेंज. अहो, जन्मलेलं मूल लगेच चालायला लागते, पळायला लागते का? नाही ना. सगळ्या गोष्टी हळूहळू चालत असतात. पैशाची वाट पण तशीच हळूहळू होत असते. त्यामुळे मी तुम्हाला परत सांगतेय, पहिल्यांदा इन द इनिशियल स्टेजेस एकदम खर्च वाढवायला जाऊ नका. ब्रँडेड कपडे घ्यायचे, अमुक घ्यायचं नाही. इन द बिगिनिंग करू नका. एकदा पैसा तुम्ही जरा साठवत जावा. पैसा साठत गेला की पुढे तुमचं इन्कम असं वाढेल, तुम्ही किती हवं एवढा खर्च करू शकता. तुम्हाला काही शॉर्टेज पडणार नाही. आता तुम्ही म्हणाल, का हो मॅडम पैसा पैसा म्हणता तुम्ही पैसा. अहो, पैसा नसला की तुम्हाला ह्या जगात कोणी विचारते का? बघा, पैसा असला तरच रिस्पेक्ट देतात लोक.
तुमच्याकडे पैसा नसला की तुम्हाला कोणी विचारत नाही. त्याच्याशिवाय लोकांचा सोडून टाका, तुमचा तुम्हाला तरी. पैसा असला तर स्थिरता, समाधान मिळते. नाही ते सारखं उद्याचं काय करायचं, उद्याला जेवणार नाही, मुलांची फी भरायला नाही, असे प्रॉब्लेम्स आले, असे स्ट्रेस आले, ते तुम्ही कसं ते निभाव करणार. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे आपलं फायनान्शियल कंडिशन व्यवस्थित ठेवायला पाहिजे. आणि प्रत्येकाला, पुरुष असो स्त्री असो, फायनान्शियली इंडिपेंडेंट राहायला पाहिजे. हे तरी माझं मत आहे. आता तुमचं मत मला कळवा. अच्छा, हॅव ए गुड डे.